तो रोज ट्रेनमध्ये झोपायचा आणि श्रीमंत होऊन उतरायचा। हे ऐकून तुमच्याही मनात नक्कीच प्रश्न आला असेल की ट्रेनमध्ये झोपून त्याच्याकडे पैसे कसे येत असतील, अशी कोणती जादू त्याच्याकडे असावी ज्यामुळे त्याला हे मिळालं असावं। ही गोष्ट सिनेमातील कथेसारखी वाटू शकते, पण ही एक खरी घटना आहे जी लखनौमध्ये घडली। ही संपूर्ण घटना ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। रेल्वेच्या प्रवासात तुम्हीही कधी एखाद्या प्रवाशाला झोपलेलं पाहिलं असेल, पण विचार करा, जर तो झोपलेला माणूस खरं तर झोपलेला नसून चोर असेल आणि दररोज हजारोची कमाई करत असेल तर। ही व्यक्ती दररोज वेगवेगळ्या ट्रेनमध्ये प्रवासी म्हणून चढायची आणि प्रवास संपेपर्यंत काहीही न बोलता झोपून राहायची। कधी तर अचानक ती उतरायची, पण दरवेळेस त्या ट्रेनमधील काही प्रवाशांच्या मोबाईल, पर्स आणि इतर मौल्यवान वस्तू गायब होऊ लागायच्या। हे पोलिसांच्या लक्षात आलं। शेवटी GRFने ह्या झोपाळू चोराला गुप्तपणे पकडलं। त्याचं नाव सुफियान आहे आणि तो लखनौ जिल्ह्यातील शहीद नगरमधील रहिवासी आहे। हा इसम तब्बल 9 महिन्यांपासून हा गुन्हा करत होता।